मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार. कांदिवली, बोरीवली, मालाडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील सखल भागामध्ये पावसाचं पाणी. नालासोपारा या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली. पाण्यातून वाट काढत असताना वाहनधारकांची कसरत. कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. उंबर्डीमधील माध्यमिक शाळेमध्ये गुडघाभर पाणी साचलं. 2 तास झालेल्या पावसात शाळा जलमय. बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. धाड परिसरामध्ये पाणी साचलं. शेतीचं नुकसान. रायगडमधल्या आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर या ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये घराचं मोठं नुकसान. धुकटणमधील काकारी पाड्यामध्ये घराच्या भिंती कोसळल्या. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटामध्ये दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबईसह उपनगरामध्ये प्रचंड झाडांची पडझड. कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडली. ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर झाड कोसळून दुर्घटना घडली. मुंबईमधल्या पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार. चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग. झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश. सचिन अहिर हे विधान परिषदेचे नवे उपसभापती. अहिर यांची एकमतानं निवड. ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध. सचिन अहिर हे चळवळीतून आलेलं नेतृत्व. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अहिरांच्या राजकीय प्रवासाचा गौरव. तर अहिर यांनी यशाची हंडी फोडली आहे. शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद. शिंदेंचं हे वक्तव्य. राज्यात खूप गलिच्छ राजकारण सुरू. प्रश्न विकत घेणाऱ्याचा नाही, विकल्या जाणाऱ्यांचा. राजकीय फोडाफोडीवर राज ठाकरेंचा संताप. मोदींमुळे भाजप टिकू नये. सत्ता गेल्यानंतर भाजपला त्रास होईल. राज ठाकरेंचा घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती. श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती. करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं. संजय राऊतांचा निशाणा. राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी. श्रीकांत शिंदे यांचे हे उत्तर. ऑपरेशन वरळी हा ऑपरेशन टायगरचाच भाग. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. ठाकरेंसोबत लोक राहत नाही हे सिद्ध झालं. सामंतांनी डिवचलं. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित. आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिलं तरी समाधानी नाही. अहिर यांनी पवारांना देखील असंच सोडलं होतं. आता धक्के बसत नाही, पण आत्मपरीक्षणाची गरज. संजय राऊत यांचं भाष्य. ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या. माझे हितशत्रू या वावड्या उठवतायत. शिंदेंकडे जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. सुनील शिंदेंचं हे वक्तव्य. विनापरवाना आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी गैरप्रकारांवर सरकारचा मोठा निर्णय. पुढील अधिवेशनात मोकोका कायद्याची तरतूद आणणार. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. तुकाराम मुंडे जर काम करू शकतात तर आधीच्या अधिकाऱ्यांनी का केलं नाही? नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एफडीएच्या धडक कारवायांवरून परिणय फुकेंचा सरकारला घरचा आहे. केतन अग्रवाल हत्ये प्रकरणात 3 तास गेट अॅनालिसिस. सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीचं गुन्ह्याचं रिक्रिएशन. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग. बुलढाण्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत. राजूर घाटातील पालखीचे नयनरम्य दृश्य समोर. निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपला.